तर विद्यार्थी मित्र हो, यापूर्वीच्या भारतीय ज्ञान परंपरा या विषयाच्या तासामध्ये आपण भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय याची व्याख्या समजून घेतली. तसंच भारतभूमी याची जी काही पुराणोक्त भारतीय व्याख्या आहे त्याचाही उल्लेख आपण यापूर्वीच्या तासामध्ये घेतला. आणि आज आपण थोडंसं भारतीय ज्ञान परंपरेमध्ये पुढच्या काही महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करणार आहोत. जस्ट टू टेक अ रिकॅप, पुन्हा एकदा समजून घ्या की भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय. याच्या विविध प्रकारच्या व्याख्या तुम्हाला ऐकायला भेटतील. साधारणतः ज्या वेळेस आपण भारतीय ज्ञान परंपरा हा शब्दप्रयोग करतो याचा एक सुस्पष्ट असा अर्थ आहे, आणि तो म्हणजे भारतीय संस्कृती, विज्ञान, तत्वज्ञान, प्रथा, परंपरा आणि भारतात उगम पावलेली विविध ज्ञान परंपरा या सर्वांचा जेव्हा आपण समग्र अभ्यास करतो त्यालाच आपण भारतीय ज्ञान परंपरा असं म्हणतो. आणखीन एक बाब आपल्या लक्षात आली असेल की भारतीय ज्ञान परंपरेला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. मानवाच्या उत्पत्तीनंतर, म्हणजे त्याला आपण इव्होल्युशन ऑफ मॅन असं इंग्लिशमध्ये म्हणतो, मानवाच्या उत्पत्तीनंतर जगाच्या पाठीवरती अनेक भौगोलिक स्थानांमध्ये मानवी समुदायाचा विकास होत गेला. तसाच विकास भारत नावाच्या भूमीत देखील झाला. आता पूर्वीच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं की भारतभूमी म्हणजे भारत म्हणजे काय. भौगोलिक दृष्टिकोनातून याची एक व्याख्या अतिप्राचीन काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहे. संदर्भच घ्यायचा झाला तर विष्णू पुराणामध्ये ग्रंथ क्रमांक 2, अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 1 मध्ये भारतभूमीची व्याख्या केलेली आहे. संस्कृतमध्ये याची व्याख्या अशी जाते, उत्तरेस्य समुद्रस्य हिमाद्रेश्चय दक्षिणम वर्ष तद भारत नाम भारती यत्र संतती. त्याचा मराठी अनुवाद सांगायचा झाला तर समुद्राच्या उत्तर दिशेला, म्हणजे कोणता समुद्र आपल्यासाठी, ज्याला आपण साधारणतः हिंद महासागर म्हणतो, त्याला सिंधू सागर किंवा सिंधू महासागर अशा प्रकारचा एक पारंपरिक शब्द आहे. समुद्राच्या उत्तर दिशेला म्हणजेच सिंधू महासागराच्या उत्तर दिशेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असणारी जी विस्तीर्ण भूमी आहे त्या भूमीला भारतभूमी किंवा भारत अशा प्रकारची व्याख्या, अशा प्रकारचं भौगोलिक नाव हे त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि भारतीय म्हणजे कोण मग? जे लोक या भूभागात वास्तव्य करतात ते सर्व कोण झाले? भारतीय झाले. म्हणजेच ज्या लोकांचा या भारतभूमीत वास आहे किंवा वास्तव्य आहे अशा सगळ्या लोकांना भारती अशा प्रकारचा एक संस्कृत शब्द त्या श्लोकात वापरलेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कदाचित तुमची आता भारतीय ज्ञान परंपरेची जी संकल्पना आहे, जी व्याख्या आहे, ती आता थोडी स्पष्ट झाली असेल. त्यानंतर भारत किंवा भारतीय म्हणजे काय ही देखील व्याख्या तुमची स्पष्ट झाली असेल.
आता आपण थोडंसं एका नवीन विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. विषय म्हणजे विषयांतर करणार नाही मी, परंतु याच विषयाशी निगडीत जे काही पुढचे घटक आहेत भारतीय ज्ञान परंपरेतले आणि याचं समकालीन महत्त्व ते तुम्हाला थोडंसं मी सांगून किंवा तुमच्यासमोर सादर करून एकंदरीत एक प्रयत्न असा करतो की तुम्हाला तो पॉईंट लक्षात येईल. आता ज्या वेळेला आपण भारतीय ज्ञान परंपरा याची आपण चर्चा करतो आणि परंपरा म्हटलं की निश्चित अशा काही चालीरीती ज्या की भूतकाळाशी निगडीत आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, मग ह्या प्रथा परंपराच आहेत तर काय देणं घेणं वर्तमानाशी, पडला असेल प्रश्न. आज आपण 21व्या शतकात जगतोय. जवळपास 25 वर्ष आहे की 25 वर्ष झाले ना, जवळपास हाही महिना आता संपत येईल, राईट. म्हणजे 24 वर्ष आणि 6 महिने आणि 20 दिवस झाले 21st सेंचुरीतले. मग एवढ्या आधुनिक काळात आल्यानंतर ज्या ठिकाणी जगाच्या पाठीवरची फार मोठ्या प्रमाणामध्ये वैज्ञानिक संशोधनं झाली, एवढा आधुनिक विकास आपण आपल्यासमोर आपल्या डोळ्यानं बघतोय, अनुभवतोय, अंगीकारतोय. तुमच्या माझ्या हातामध्ये जो स्मार्टफोन आहे हे सगळं जग घेऊन फिरतो आपण सोबत. मग या काळात आल्यानंतर ह्या पारंपरिक गोष्टींची गरज काय, हा प्रश्न काही जणांना पडला असेल. त्यासाठी आज मी जे काही विवेचन सादर करणार आहे, या विवेचनाच्या माध्यमातून एक पॉईंट स्पष्ट होईल की भारतीय ज्ञान परंपरेचं समकालीन महत्त्व काय आहे. कोणतं महत्त्व? समकालीन. मीन्स आय एम टॉकिंग अबाउट द कंटेम्पररी पिरियड अँड द नीड ऑफ द नॉलेज दॅट यू नीड टू हॅव अबाउट इंडियन नॉलेज सिस्टम. म्हणजे आज 21व्या शतकातले 25 वर्ष जरी आपण अनुभवलेले असले किंवा तुमची पिढी तर 100% फक्त याच शतकात जन्माला आलेली आहे, सगळेजण 2000च्या नंतरचे आहेत, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की आपण 21व्या शतकात जगत असताना ह्या परंपरेची आपल्याला खरंच गरज आहे का, असा प्रश्न केल्यानंतर आपल्याला कुठंतरी चिंतन करायला भाग पाडतं, हे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे लक्षात घ्या, आज जर आपल्या अवतीभोवती अनेक लोकांना तुम्ही पाहिलं ना, अनेक जण विविध प्रकारच्या ताण तणावामध्ये ग्रस्त आहेत का? कुणी म्हणू शकेल हात वरती करून की सर आय एम द हॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड? काय हात वरती करून आपण असं म्हणू शकतो की जगाच्या पाठीवरचा सर्वात आनंदी व्यक्ती कोण आहे? तर मी. कदाचित असं म्हणण्याची हिंमत कोणी दाखवणार नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे विविध प्रकारची मनामध्ये असणारी, जीवनामध्ये असणारी असमाधानता. त्याचं कारण काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे असमाधानता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोकांना शारीरिक व्याधींनी ग्रस्त केलेला आहे, मानसिक व्याधींनी ग्रस्त केलेला आहे. मग ज्या वेळेला तुमचं शरीरच ठीक नाही, तुमचं मन ठीक कसं आहे? इंग्रजीमध्ये एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल, द हेल्दी बॉडी हॅज अ हेल्दी माइंड. काय ती प्रवर्ब? द हेल्दी बॉडी हॅज अ हेल्दी माइंड. म्हणजे ज्याचं शरीर स्वस्थ त्याचं मनही कसं असतं? स्वस्थ असतं. परंतु जर समजा तुम्ही आज ह्या 21व्या शतकात जर बघितलं तर अनेक लोक तरुण असतील, हे की प्रौढ असतील, वार्धक्यात आलेले असतील, अगदी कधी कधी लहान लहान मुलं देखील विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. बरोबर. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा, हे की तुमचं वय, तुमचं वजन हे एकमेकांना मॅच करतं का? तुम्ही तुमचे काही रिपोर्ट्स घेऊन या, हे की तुम्ही खरोखर स्वस्थ आहात का? हा प्रश्न विचारा बरं प्रत्येक मुलगा असेल, मुलगी असेल. म्हणजे या ठिकाणी कुठंतरी आपल्या स्वास्थ्याबद्दलची तक्रार कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला काही ना काहीतरी लागलेलं आहे. मग आता याचे जर प्रश्न आपण उभे केले तर 2-3 गोष्टीशी निगडीत आहेत. एक
तुमचा आहार जर उत्तम असेल तर तुमचं शरीर उत्तम राहील, बरोबर आहे. परंतु दुर्दैवानं काय व्हायला आजकाल, आपण ह्या फास्ट फूडच्या जगामध्ये आपल्याला काय आवडू लागले, फास्ट फूड आवडू लागले, फास्ट केलेलं आणि लवकर न पचणार आहे की नाही. मैदायुक्त जेवण किंवा मैदायुक्त खाणं दिवसागणिक वाढत चाललंय आणि त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर किंवा ज्या ज्या खऱ्या चांगल्या गोष्टी आपल्या शरीराला हव्यात त्याची कमतरता पडायली आणि त्यामुळं आपण देखील दिवसागणिक काय होत चाललो, कमजोर, अशक्त आणि अस्वस्थ होत चाललो. अरे लक्षात घ्या, जर समजा आपण स्वस्थच नसू, तंदुरुस्तच जर नसू तर आपली क्रियाशीलता, आपली कार्यक्षमता, आपली बुद्धीची कार्यक्षमता असो की शरीराची असो ती वाढेल का, वाढणार नाही. आणि इथे तुम्हाला भारतीय ज्ञान परंपरेमध्ये उत्तर भेटतं की आपण कुठे चला, आता परत कुठे चला, आपल्या प्राचीन परंपरांकडे चला. जर तुम्ही समजा लक्षात घेतलं तर भारतीय विचारधारेमध्ये ठीक आहे, अनादी काळात सगळेच जण मांसाहार करत असतील, त्या काळात फक्त शिकारीवरच माणूस जगायचा. परंतु भारत सारख्या विस्तीर्ण भूमीमध्ये जेव्हा शेतीसारखा उद्योग उभा राहिला, व्यवसाय उभा राहिला, त्यानंतर हळूहळू हळूहळू लोक कशाकडे वळले, शेतीवर आधारित जे धान्य आपण उत्पन्न करतो त्याच्यावर जगण्याकडे वळले. आणि लक्षात ठेवा, मानवी शरीर हे मांसाहार पचवण्यासाठी तयार झालेलं नाही. तसं असलं असतं तर मोठे मोठे सुळे दात आपल्याला निसर्गाने दिले असते. दिलेत का तसे? ठीक आहे. आता कोणी मांसाहार करत असेल किंवा 100% शाकाहारी असेल, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे, यात मी जाणार नाही. परंतु मी काय सांगायला की अनादी काळात जेव्हा माणूस सॅवेज कंडिशनमध्ये होता, अनसिव्हिलाइज्ड होता, असंस्कृत होता, संस्कृतीचा विकास पावला नव्हता, कृषीप्रधान राष्ट्र आपलं बनलं नव्हतं है की नाही, किंवा अशा प्रकारचे एकंदरीतच व्यवसाय सुरूच नव्हते झाले, त्या काळात मान्य करतो की दुसरा पर्याय नव्हता, लोक जे भेटेल ते खात असतील, बरोबर. परंतु जेव्हा आपण कृषीसारखा व्यवसाय हा या भारत भूमीमध्ये है की नाही या ठिकाणी विकसित केला आपल्या पूर्वजांनी, तिथून मात्र हळूवार व्यक्ती कुणीकडे वळू लागले, निसर्गाकडे वळू लागले. निसर्गानं आपल्यासाठी जे काही सुपीक जमीन दिली, मुबलक पाणी दिलं, त्यातूनच उगवलेलं अन्न आपण खायला लागलो. आणि म्हणून आपलं परिपूर्ण ताट जे आहे जेवणाचं, वरण, भात, भाजी, पोळी है की नाही, त्यानंतर आता आपण आज चपातीकडे वळलो. हेही तुम्हाला सांगणारच आहे की जेव्हापासून आपण पोळीकडे म्हणजे गव्हाकडे वळलो, मैद्याकडे वळलो, खऱ्या अर्थानं तिथून आपल्या विविध व्याधींची सुरुवात झाली. तुमच्यापैकी दररोज किमान एक वेळेस तरी भाकरी कोण कोण खातं? किमान एक वेळेस. 2 वेळेस भाकरी खाणारे कोण कोण आहेत? चला 1-2 हात वरती. एक लक्षात ठेवा, जे भाकरी खात आहेत है की नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या असतील त्या, हां, सगळ्यात तंदुरुस्त, सगळ्यात स्वस्त जीवन तुम्ही जगा. काय काय म्हणतोय मी? जर समजा आपण आपल्या पारंपरिक अन्नाकडे वळलो तर निश्चितपणे आपल्याला ठीक आहे, निसर्गाच्या वातावरणामुळे वगैरे वगैरे काही ना काहीतरी होणारच आहे. असं मी तुम्हाला काही लिहून देऊ शकत नाही की 100% काय होणार नाही. सॉरी, आय कॅनॉट डू दॅट. पण नक्कीच आपण आपल्या शरीरामध्ये योग्य ते बदल योग्य त्या आहारानंच करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी जर समजा आपल्याला स्वस्थ शरीर हवं असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय हवा? स्वस्थ, चांगला, स्वास्थ्य विकसित करणारा आहार आपल्याला हवा. आणि यासाठी आपल्याला कुठे वळावं लागेल? परंपरेकडे वळावं लागेल. लक्षात ठेवा, 2 वर्षापूर्वी भारत सरकारनं एक घोषणा केली आणि ते होतं वर्ष मिलेट इयर. फक्त भारतात चाललं नाही, ते जगभर त्याची प्रसिद्धी आणि प्रचिती आपण चालू. म्हणजे आपल्याकडे बाजरी असेल, बाकीचे काही कडधान्य असतील, खास करून बाजरी आणि बाजरीसारखे बाकीचे सगळे प्रकार आहे की नाही, याचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार शासनाच्या वतीने केला गेला. आता आपल्यापैकी जर समजा बाजरी कोणी खात असेल तर त्याच्यासारखं शक्तिवर्धक दुसरं अन्न नाही. दॅट इज कॉल्ड सुपर फूड. पण ते आपल्याला आवडत नाही दुर्दैवाने. खरोखर चवदार असतं, चांगलं असतं, पण आपण ते आणतही नाही आणि आपण ते खातही नाही. आणि दुर्दैवानं आपण आपल्या शरीराला जे यथायोग्य आहे
त्याचा आहारच घेत नाही, मग मला सांगा आपलं शरीर स्वस्थ कसं राहील? बरोबर. मी काल परवाच एक न्यूजपेपरमध्ये एक न्यूज वाचली, 12-13 वर्षाच्या लेकराला हार्ट अटॅक. हार्ट अटॅक. ठीक आहे, प्रौढ वयात आला, 40-50 गाठली, जीवनभर भरपूर तेल खाल्लं, जीवनभर भरपूर नाही का कोलेस्ट्रॉल वाढून घेतलं आणि त्याला हार्ट अटॅक आला का नाही? म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या शरीरातले विविध प्रकारचे ऑर्गन्स देखील व्यवस्थित त्याचा विकास होईन किंवा गरजेप्रमाणे ते तेवढे सक्षम राहीनच. आणि म्हणून अगदी 20-21 वर्षात, 25 वर्षात, 30 वर्षात अनेकांना हार्ट अटॅक आल्याच्या गोष्टी तुम्ही एक तर ऐकल्या असतील किंवा पेपरला वाचल्या असतील. हे का होतंय? हे का होतंय? आपण अडॉप्ट केलेल्या ईटिंग कल्चरमुळं, कसिने कल्चरमुळं. एक तर आपल्याला घरचं अन्नच आवडणं, एक विविध प्रकारचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आले, आईवडिलांनी पैसे आणि स्मार्टफोन दिलाय, पटकन नाही का ऑनलाईन काहीतरी मागून खायचं, चायनीज फास्ट फूडमध्ये जायचं, त्या ठिकाणी काहीतरी खायचं, नको नको ते तळलेले पदार्थ, कसल्या कसल्या तेलात तळते तेही आपल्याला माहीत नसतं. घरात कमीत कमी आपण काय ऑनलाईन काय बनवायला आपल्याला माहीत तर आहे, पण हॉटेलमध्ये कोणत्या क्वालिटीचा कोणत्या दर्जाचा माल वापरला आपल्याला माहीत पण नसतो. पण मसालेदार किंवा ते अजिनोमोटो टाकलेला किंवा टेस्ट इन्हॅन्सर टाकलेला आपल्याला भारी वाटतंय आणि आपण त्याच्या आहारी आता पडलेलो आहोत. मला सांगा, गेल्या 15 दिवसामध्ये कुणी फास्ट फूड खाल्लं नाही असा हात वर करा. व्हेरी आय अप्रिशिएट. त्याला बऱ्यापैकी विद्यार्थी या ठिकाणी आहेत की ज्यांनी गेल्या 15 दिवसामध्ये कोणताही कचोरी, समोसा, चायनीज आयटम किंवा मैद्याचे आयटम किंवा फास्ट फूड केलेलं घरात ना बाहेर तुम्ही खाल्लं नाही. इट इंडिकेट्स दॅट राईट नाव यू आर कॉन्शियस अबाउट युअर ईटिंग हॅबिट्स. तुम्ही तुमच्या ज्या काही खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्याबद्दल तुम्ही आत्तापासून काय आहात, एकदम त्याची जाणीव ठेवून जगायला. अनेकांनी किंवा बाकीच्यांनी माझ्यासह सगळ्यांनी ते करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मग मला सांगा, परंपरा गरजेची आहे की नाही? आता याशीच निगडीत दुसरा मुद्दा घेतो. आरोग्य आपल्या खानपानातून आपलं आरोग्य बनणार आहे, पण त्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. तुमच्यापैकी नित्य नियमानं दररोज व्यायाम कोण कोण करतो माझ्यासह? बघा, एकच विद्यार्थी हात वरती करायला. अख्खा क्लास, एवढा मोठा क्लास आहे, BA BCom BSc, सगळे विद्यार्थी फर्स्ट इयर तिथं बसले. किती जण व्यायाम करतात वर्गात? फक्त स्वस्थ आहार घेऊन चालत नाही. काय करावं लागतं? व्यायाम देखील करावा लागतो. तुम्ही जॉगिंग करू शकता, रनिंग करू शकता, वॉकिंग करू शकता, योगाभ्यास करू शकता, है की नाही, एरोबिक्स करू शकता, किंवा विविध प्रकारचे आजकाल डान्स वगैरेचं कल्चर पण आलं, पण तुम्ही ते करू नका. तुम्हाला काही वजन कमी करायचं नाही, तुम्हाला वाढवायचं नाही. आता ज्यांनी थोडेसे जास्तच खाण्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी ठीक आहे, ते झुंबा डान्स हे जे काहीतरी नवीन आले वजन कमी करायला, पण तुम्हाला त्याची आवश्यकता आहे का? सध्या तरी आवश्यकता नाही, भविष्यात पण पडू देऊ नाही. स्वस्थ आहार, योग्य व्यायाम आणि आपोआपच जर शरीर स्वस्थ आहे तर आपलं मन, आपली बुद्धी सजग राहते, चपळ राहते, आपलं शरीरही चपळ राहतं, बुद्धी पण चपळ राहते, मज्जारज्जू आणि मज्जातंतूचा विकास चांगला होतो. आणि ही जी ज्ञान परंपरा आहे, ही ज्ञान परंपरा डोक्यात साठवण्यासाठी आपल्याला पुन्हा काही शिक्षकांच्या मदतीनं मदतही होतं, आपलं ज्ञानवर्धन देखील. म्हणजे आधी शक्तिवर्धक बना, नंतर पुन्हा ज्ञानवर्धक बना. या दोन गोष्टी तुमच्याकडे जर असतील तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या जीवनाकडं सकारात्मक दृष्टिकोनानं पाहाल. मग मला सांगा, इथे भारतीय योगाशास्त्र असेल, योगशास्त्र म्हणा किंवा योगाचे विविध आसनं आहेत ते करणं, ही परंपरेचा भाग आहे की नाही? त्यानंतर आपल्याकडे मेडिटेशन किंवा ध्यान साधना शिकवली गेलेली आहे. आधी योगाभ्यास करा, नंतर ध्यान साधनेकडे करा. अवघड गोष्टी आहेत पडायला, त्या आपोआप होणार आहे? आपोआप होणार नाही, आहे की नाही? म्हणून फक्त बोलून चालणार नाही. आता मी देखील एका योगा टीचरकडे जाऊन गेले काही दिवस झाले काही योगाचं प्रशिक्षण घ्या. नाही तर नुसतं तुम्हाला ज्ञानसाधना किंवा ज्ञान परंपरा शिकवा आणि बस फक्त जगाला सांगायला पुरतं ज्ञान आणि स्वतःकडे काहीच नाही, असं चालेल का? चालणार नाही. मुद्दाम त्यासाठी मी काय केला, आता योगा क्लास लावला. दररोज 1.5 तास त्या गुरुजींकडे जाऊन
काही आसनं वगैरे शिकून घेतोय आणि नंतर त्याचा आपण आपल्या लेवलला करूया. आपल्याला काय आणखी आता इथले टीचर ठीक आहे, आणखी योगा टीचर व्हायचा माझा विचार नाही, परंतु स्वतः पुरतं का होईना, कुटुंबापुरतं का होईना, आपल्याला तो अभ्यास करता आला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून इकडं वळलोय. म्हणजे याचा अर्थ असा की आपण जर समजा स्वतःला आयुर्वेदाच्या माध्यमातून जर आपल्याला काही आजार झाले असतील तर ते आपण कसे कसे मिटवायचे, कशा पद्धतीने आपण स्वतःला स्वास्थ्यवर्धक बनवायचं, तर आपण आयुर्वेदाचा अंगीकार करू शकतो. कारण की आयुर्वेदिक प्रणाली ही भारतीय प्रणाली आहे. जगाच्या पाठीवर इतरत्र देखील ना का विविध प्रकारच्या वनस्पती औषध म्हणून वापरतात, त्याच्याबद्दल मी काही म्हणजे नकारात्मक नाही किंवा त्याबद्दल माझं मतही नकारात्मक नाही, परंतु भारतात विकसित झालेलं जे आयुर्वेद शास्त्र आहे ती एक प्रकारची पॅथी आहे. जसं आपल्याकडे ॲलोपॅथिक गोळ्या आपण खातो बरोबर, युनानी आपण औषधं घेतो, तसंच एक पॅथी आहे. ती कोणती आहे? आयुर्वेदिक आहे, म्हणजेच आयुर्वेद पॅथी आहे. आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून, ध्यान साधनेच्या माध्यमातून आपलं आरोग्य आणि आपली तंदुरुस्ती ही आपण त्या ठिकाणी मेंटेन करू शकतो. आणि म्हणजेच मग मला सांगा, 21व्या शतकात जरी आपण जगत असलो, इथलचे 24 वर्ष 6 महिने आणि आजतापर्यंत 21 दिवस जरी आपण पूर्ण केलेले असले तरी अनादिकालापासून चालत आलेली आपली जी परंपरा आहे त्या परंपरेपैकी एक घटक म्हणजे आयुर्वेद, दुसरा घटक म्हणजे योग. ह्या 2 गोष्टी आणि योग्य तो आहार, या 3 गोष्टी आपल्याला आजही समकालीन कालखंडात गरजेच्या आहेत की नाही? युनॅनिमसली तुम्ही ऍक्सेप्ट करता आहेत की नाही? जर कुणाचं मत नाही असेल तर हात वरती करा. आणखीन एक वेळेस मी तुम्हाला समजून सांगू शकतो, किंवा तुम्ही तुमचा वैयक्तिक अनुभव बाहेर जाऊन घ्या, समाजात जाऊन घ्या, तुमच्या लक्षात येईल ह्या गोष्टीशिवाय तरुणोपाय नाही. म्हणजे समकालीन विचार करत असताना, कंटेम्पररी टाईमचा विचार करत असताना हे जरी पारंपरिक असलं तरी तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर आपण थोडंसं आणखीन एका व्हेरी हॉट टॉपिकवरती आपण तुम्हाला माहिती आहे भारतातच नाही तर जगातच एक पर्यावरणीय समस्या ओढवलेली आहे. कोणती? काय? हा महत्वाचा मुद्दा तुम्ही उचलला. पर्यावरणाचा समतोल बिघडतोय. काय होतोय? पर्यावरणाचा समतोल बिघडतोय. मला सांगा, आपण ऑलरेडी मला वाटतं नाही का जुलैच्या अर्ध्याच्या वर महिना संपत आला, किती चांगला पाऊस अनुभवला. वाट पाहतो ना दररोज तुम्ही आम्ही प्रत्येक जण. उन्हाळ्यासारखी आता गरमी व्हायची या ठिकाणी 2 फॅन चालू असून पण बरोबर. खरं तर यावेळेला झड लागायची वेळ आहे. पाऊस आहे का? का हा असमतोल निर्माण झाला? याचा अर्थ असा आहे की पर्यावरणाचाच तोल कुठेतरी बिघडलेला आहे. मग ह्याला कोण जबाबदार आहे? ह्याला मानव जबाबदार. तुम्ही मागे हे असं ऐकलं असेल की मानवानं ज्या विविध प्रकारच्या आपण रेफ्रिजरेटर वापरतो, एअर कंडिशनर्स वापरतो, याच्यातून जे गॅसेस निघतात त्याच्यामुळे काय झाला, ओझोनचाच एक पट्टा डॅमेज झाला. ओझोनचा पट्टा डॅमेज झाल्यामुळेच काय झालं, ओझोनच्या त्या डॅमेज भागातून डायरेक्ट अल्ट्राव्हायलेट किरण सूर्याची आपल्या अंगावर लागली. ज्याच्या कोणाच्या अंगावर डायरेक्ट सूर्याची किरण पडली, ज्याला ओझोननं फिल्टर केलं नाही, अशा लोकांना स्किन कॅन्सर डायरेक्टली होतो. काहीच करायचं काम नाही, आपोआप. किती डेंजरस. म्हणजे आपण जो विकास केला तो विकास सस्टेनेबल आहे का? जर तो विकास सस्टेनेबल नसेल त्या विकासाला विकास कसा करायचा? बरोबर. दुसरी गोष्ट, आज आपण फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला इजा होईल असे अनेक कामं करतोय बरोबर. एक तर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात व्हायली, जंगलतोड. तर तुम्हाला माहिती आहे अनेक जंगल नष्ट व्हायत, आपल्याला पता पण लागणं. तुम्ही सहज उदगीरच्या अवतीभोवती एक चक्कर मारा कधीतरी वेळ भेटल्यावर. डोंगर पोखरून टाकायचे. डोंगर पोखरला म्हणजे डोंगरावर असणारे झाडं पण नष्ट झाले. म्हणजे अशा पद्धतीनं शहरीकरणाच्या माध्यमातून हे किंवा नगर रचनेच्या माध्यमातून जे काही सिमेंटिंग किंवा सिमेंट कॉन्क्रिटीकरण व्हायले, सिमेंटचे जंगल आपण पाहिलं शहरानं, आणि त्या ठिकाणी झाडं मात्र विलुप्त होत चालले. मग मला सांगा, जर समजा आपल्याला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन हवा असेल तर आपल्याला भारतीय झाडांचं संवर्धन करावं लागेल की नाही करावं? मग पर्यावरणीय दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर भारतीय जीवन प्रणाली ही निसर्गाला मित्र मानून
निसर्गाच्या सोबत सहजीवन आणि सुसंवादावर टिकणारी जगणारी संस्कृती आहे. ती आता आपण दुर्दैवानं हळूहळू काय करत चाललो, लोप करत चाललो, तिचा विनाश. मग मला सांगा, ही जी ही जी आपली भारतीय ज्ञान परंपरा आहे, या परंपरेत निसर्गालाच देव मानलेला आहे. तुम्ही जर समजा वेद काळाचा विचार करा, वेद काळात तुम्ही लक्षात घ्या, पंचमहाभूतांनाच ईश्वर मानलेला आहे. पंचमहाभूत म्हणजे काय सांगता येईल कोणाला? यस, अग्नी, आकाश. ठीक आहे, बघा त्यांना माहिती आहे. म्हणजे आपण मला सांगा, अग्नीशिवाय आपण जगू शकतो? जल म्हणजे पाण्याशिवाय, पाण्यात आपण जीवनच जगू शकतो? जमिनीशिवाय आपण राहू शकत नाही, जगूही शकतो. ही धरणी माता आहे आपल्याला दिली, तेव्हा आपण पोटभर खाऊ शकतो काही. त्यानंतर आकाश. लक्षात ठेवा, पृथ्वी म्हणजे जमीन, जल म्हणजे पाणी, अग्नी म्हणजे ऊर्जा, विविध प्रकारच्या ऊर्जा. आता आजच्या मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये विचार केला तर आहे की. आणि त्यानंतर तुम्ही जे आकाश, अवकाश जे अनुभवता, या सगळ्या पंचमहाभूतांनाच आपण काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? निसर्गाचे अविभाज्य घटक म्हटलंय. आणि प्राणवायू, वायू आपण विसरलो, वायू हा 5वा घटक. फक्त इमॅजिन करा की या ठिकाणी जर समजा निर्वात पोकळी तयार झाली, तर मानवी समुदाय आणि सगळे प्राणी एका क्षणात काय होतील? आपण आपल्या जीवनाची कल्पना करू शकत? मग जर समजा आपल्या प्राचीन परंपरेनं अनादिकालापासून हे आपल्याला सुचवलेलं आहे की जीवन जगा, पण कसं? निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्गाला आपला मित्र मानून त्याच्यासोबत सहजीवन जगा, सुसंवादावर भर दिलेला आहे. आणि भारतीय परंपरातल्या विविध प्रथा परंपरा काढावर. आता तर नाही का, श्रावणाचा महिना सुरू झाला की आपल्याकडे अनेक व्रतवैकल्य येतात. तुम्ही फक्त बघा, आपल्याकडे ज्या सांस्कृतिक परंपरेमध्ये विविध प्रकारचे व्रत निर्मिती झालेली आहे, विविध प्रकारच्या सणांची निर्मिती झालेली आहे, ती निसर्गाला विचारात घेऊन झालेली आहे. ती काय केलेली आहे? निसर्गाला विचारात घेऊन झालेली आहे. चला आपण चैत्राच्या महिन्यापासून विचार करू. चैत्र महिना म्हणजे कोणता? ज्या वेळेला पाडवा येतो. पाडवा आपल्या परंपरेतला सगळ्यात पहिला सण. आता आपल्या घरी जेव्हा आपण साजरा करतो, तुम्ही फक्त तुमच्या घरात निरीक्षण करा. तुमच्या घरामध्ये ना कडुलिंबाच्या पाला, कडुलिंबाला समोर आलेलं ते बारीक बारीक फूल, हे की नाही, किंवा आणखीन काही घरातल्या दुसऱ्या काही गोष्टी असतात, त्यापासून एक प्रकारे एक सोल्युशन तयार होत आहे. पुन्हा कुणाला माहिती आहे? हात वर. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती. आता आमच्या लहानपणी तर आम्हाला चांगली लहान वाटी खायलाच द्यायची, ती खायला लागेल कंपल्सरी, आहे की नाही. आता आजकाल काय आहे, कमीत कमी तीर्थासारखं हातावर द्यायला. पण आपल्या घरात आणखीनही ती परंपरा टिकून लक्षात ठेवा. एकदा तुम्ही ते प्राशन केलं ना, तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्मिती होते. ठीक. आणि ते तुम्हाला सस्टेनेबल असते. तर त्याला एन्व्हायरमेंटल ट्रान्झिशन म्हणतो. हे की पर्यावरणाचं जे काही परिवर्तन आहे, त्या परिवर्तनाच्या काळात तुम्हाला ते मदत करतं, सक्षम बनवतं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे या. जानेवारी महिन्यामध्ये आपण काय साजरी करतो? संक्रांत साजरी करतो. तुम्ही आम्ही काय खातो? काय खातो? मला नाही वाटत. किती जणांनी यावर्षी खरोखर गुळाचा आणि तिळाचा लाडू वाटला आणि खाल्ला? बघा बघा, 2-4 हात वरती आहेत. किती हात वरती आहेत? 2-4च. लक्षात घ्या, इथं कुठेतरी चुकतं. आपण त्याचं मार्केटिंग करून टाकलं. त्याचं काय करून टाकलं? मार्केटिंग. आपल्या घरात नाही का तिळाचे गुळाचे लाडू होणंही कमी झाले. आपण फक्त आजकाल रेडीमेड बाजारात जायचं, ते घेऊन यायचं, ते काही तिळगुळ नाही. लक्षात ठेवा, साखर आजच्या जगतामध्ये सगळ्या व्याधींचं जननी स्थान आहे. काय म्हणतोय मी? साखर आपण जी खातो, दिसायला पांढरी दिसते, स्वच्छ वाटते, गोडगोड लागते, भारी वाटते ना, ती सगळ्यात जास्त मोठा दुश्मन कोणाचा आहे? अख्ख्या मानव जातीचा आहे. आतापासून जेवढी साखर तुम्हाला मिनिमाइज करता येईल तेवढी करा. थोडंसं गुळाकडे वळलं तर चालेल.
काय म्हणतोय मी, म्हणजे गुळ करण्याची प्रक्रिया. त्यातही तुम्हाला ऑर्गॅनिक जर भेटला, सर्वोत्तम गुळाचा वापर करायला काही हरकत नाही. परंतु आपल्या सगळ्या व्याधींची जननी कोण आहे? आजच्या काळात साखर आहे. आणि हे जे बाहेर जे तेल भेटतंय किंवा जे आपण मोठ्या प्रमाणात गरजेपेक्षा जास्त टेस्ट येते म्हणून टाकू खातो, तळू खातो, पुन्हा रिहीट करू खातो, पुन्हा त्याच तेलात तळू खातो. या सगळ्या गोष्टींमुळं आपल्या शरीराचं बॅलन्स पूर्ण बिघडतंय. मग मला सांगा की पारंपरिक दृष्टिकोनानं जेव्हा तुम्हाला सांगितलंय की आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या, पॅरलली आपले जे पारंपरिक सण चालत आले त्याच्याकडे लक्ष द्या, हे सगळे सण आपले पर्यावरण प्रिय आहे. मला सांगा, आपल्याकडे नागपंचमी साजरी होते, येईल का? प्रत्येकाला ड्रेस देणार, मुलींना विशेष करून नाही, काय हरकत नाही, घ्या न घ्या तुमची चॉईस आहे. परंतु आपल्या परंपरेमध्ये बघा आहे की नाही, जर लग्न झालं असेल मुलीचं तरी देखील तिला साडी 100% कोणती असते? पंचमीची असते, नंतर पुन्हा दिवाळीची असते, बरोबर. आणि जर मुलगी अविवाहित असेल, घरी असेल, तर तिला आवर्जून बाप पोटाला चिमटा देऊन का होईना तिच्यासाठी काही ना काहीतरी नक्की आणतो. ही आपली परंपरा आहे. आता काय झालं माहिती आहे का, आजकाल आता मला पण चांगलं लहानपणी आठवतं की एक तर 15 ऑगस्टला शाळेचा ड्रेस मिळायचा, नाही तर 26 जानेवारीला मिळायचा. हे की मग ते बघायचे कपड्याची कंडिशन कशी त्याच्या प्रमाणात. आणि त्यानंतर नवे कपडे देखील वाढदिवसालाही मिळायचा आणि दसऱ्यालाही मिळायचा. दसऱ्याचा ठेवून द्यायचा आणि दिवाळीला पुन्हा घालायचं. असं एकंदरीत मला चांगलं आठवतं लहानपणी. तर आजकाल काय झालं माहिती आहे का, या मार्केटिंगच्या काळामध्ये नवं घेणं काही क्षुल्लक गोष्ट झाली, लहरीचा भाग झाला. केव्हा वाटलं थोडे एक्स्ट्रा पैसे वाटले की लगेच आपण ऑनलाईन बुक करतो, नाही वाटलं तेव्हा आपण बाजारात जाऊन कपडे खरेदी करून आणतो. अशा प्रकारचे एकंदरीत थोडासा चंगळवाद वाढला. त्याच्यामुळे नवीन कपड्याचं काही स्वारस्य फारसं राहिलेलं नाही. तरी देखील पर्टिक्युलरली वाढदिवसाला घेतोच आपण, दिवाळी दसऱ्याला पण घेतोच. पंचमीचं का कमी झालं मला कळत तुमच्याकडे तो, पण आमच्याकडे आणखीनही परंपरा आहे, आमच्याही कुटुंबात आहे. डेफिनेटली मुलीला काय करतात, पंचमीच्या वेळेला तिला जे काही आपल्याला करणं शक्य आहे आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे आपण ते करत असतो. मग मला सांगा, नागपंचमीचा सण नागाच्या नावानं साजरा करतो की नाही? आपण करतो ना. नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे की नाही? परंतु आज कुठेही दिसला त्याला मारतात. शेतातही नाग राहत नाही, शहरात नाही. मग मला सांगा, आपल्या संस्कृतीने काय शिकवलंय? निसर्ग आणि निसर्गाच्या सगळ्या घटकांवरती काय करा? प्रेम करा, हे आपल्याला शिकवलंय. आता मला सांगा, आपल्याकडे ते वडाची पूजा नुकतीच होऊन गेली वाटते, वटपौर्णिमा होऊन गेली. ठीक, वटपौर्णिमा होऊन गेली, गुरुपौर्णिमा परवा होऊन गेली. म्हणजे आपल्या परंपरेत गुरुला म्हणजे माता पिता गुरु, म्हणजे आधी आपल्या जीवनात कोण? आई प्रथम गुरु आहे, पिता द्वितीय गुरु आहे, आणि आपल्या जीवनातला तृतीय गुरु कोण आहे? शिक्षक आहे, गुरु आहे, जो आपल्याला ज्ञानदान करतो. या तिघांचं महत्व भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अनन्य साधारण. कुणासमोर झुकागर न झुका, पण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आणि त्यानंतर शेवटी तोही तुम्हाला जर वाटला की त्या क्षमतेचा आहे, कारण की आजचा काळ बदलला आहे, त्यानंतर गुरुदेवो. आपल्याकडे ती म्हणतात आहे, गुरु म्हणजे सुभाषित आहे त्यातलं, गुरु ब्रह्मा गुरुदेवो महेश्वरा. पुढे जातात. म्हणजे या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की मग मला सांगा, आपल्याकडे ज्या परंपरा चालत आल्या किंवा ज्या प्रकारचे सण तयार झालेत किंवा विकसित झालेत, हे कुणाला लक्षात घेऊन झालेत? निसर्गाला लक्षात घेऊन झालेत. म्हणजे आपली परंपरा निसर्गप्रेमी आहे याच्याबद्दल काही दुसरं मत असण्याची गरज नाही. आज जे पर्यावरणाचा समतोल बिघडलाय तो कुणामुळे बिघडलाय? आपल्यामुळेच. आपण जे प्रगतीच्या नावाखाली वृक्षतोड करायलो, त्यानंतर केमिकल फॅक्टरी स्थापन करायलो, मोठ्या प्रमाणात धुरांडे निर्माण करायलो, साखर तयार करण्यासाठी कारखाने लावले, भलं मोठं धुरांडवर असतंय, हे की आपण साखर खातो, शरीर खराब करतो, आणि नंतर सगळा हा धूळ सोडतोय वरती, त्या आणखीन कोण खराब राहिले? पर्यावरण खराब राहिले, पुन्हा ते आपल्याला आणखीन डॅमेज करायले. म्हणजे एकंदरीत आपण दुष्ट चक्र विकसित केलं. मी असं म्हणणार नाही की मानवाने का विकास करू नये का वैज्ञानिक, मानवाने विकास करावा, परंतु आता नवीन तंत्रज्ञान जे आहे ना ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे आहे. टेक द नेचर इन टू कन्सिडरेशन अँड डेव्हलप द टेक्नॉलॉजी. अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करा
विज्ञानाच्या मदतीनं, जे की निसर्गाला हानी पोहोचवणार नाही, आणि जर पोहोचवली तर त्याचं आधी तुम्ही काय करा, रिप्लेसमेंट करा. समजा एखादी केमिकल फॅक्टरी एखादी ठिकाणी टाकली चालली, सरकार काय करायला, तुमच्यामुळे किती प्रदूषण होईल अंदाज काढायला, त्याच्यावरती कंपल्शन पाहिजे. तुम्ही काय करा, आधी 4 एकर झाडं लावा, त्यानंतर ही फॅक्टरी चालवा. कळलं? तुमच्यामुळे किती डॅमेज होणार आहे उदाहरण घ्या. एवढ्या प्रमाणात तुमचं तुम्ही नाही का पर्यावरणाला हानी पोहोचवणार आहे. मग त्यासाठी तुम्ही आधी काय करा, अशा प्रकारची निर्मिती करा, त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं फॅक्टरी लावता येईल. कुठेही लावा तुम्ही, भारतभरात, ते आम्हाला दाखवा एवढे एकर तुम्ही नाही का झाडं लावले, त्याचं संगोपन व्हायला ते टिकवणार आहेत तुम्ही पुढच्या कालखंडामध्ये, नंतरच तुम्हाला अशा प्रकारची. म्हणजे असं कुठं ना कुठं सस्टेनेबल विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत मानव खऱ्या अर्थानं समृद्ध होणार नाही. मग मला सांगा, ही जी परंपरा आहे, ही परंपरा 21व्या शतकात पण रेलेव्हंट आहे की नाही? समकालीन कालखंडात याचं महत्त्व टिकून राहतं की नाही? याचं महत्त्व टिकून राहतं. यातूनच आपण जे मी आता शब्दप्रयोग केला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास. शाश्वत विकास कसा असतो? जे की तंत्रज्ञान तुम्ही विकसित करता ते एक तर नाही का चिरकाळ किंवा फार काळ टिकून राहतं, मानवाच्या विकासाला कामी पडतं आणि पर्यावरणाला किमान इजा पोहोचवतं. जेव्हा अशा प्रकारचा तुम्ही विकास करता तरच त्याला आपण शाश्वत विकास असं म्हणतो. लक्षात घ्या, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. जवळपास 65% 70% लोक कशावर जीवन जगतात? फक्त कृषीवर आधारित जीवन जगतात. मग अशा परंपरेत जेव्हा आपण विचार करतो ना, भारताला आता खरी गरज कशाची आहे माहिती आहे का? खरी गरज आहे अशा प्रकारचे ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स निर्माण करणं जे की नॉन केमिकल असते. तुमच्यापैकी शेती हा व्यवसाय घरात मुख्य आहे असे किती जण आहेत, ज्यांचं जीवन त्यांचं कुटुंब फक्त शेतीवर चालतं, बरोबर? तर या ठिकाणी लक्षात घ्या की जेव्हा आपण नाही का हे जे नॉन केमिकल अन्न निर्माण करू, बरोबर? आता शेती तुम्हाला माहीत असेल, शेतीत गेल्यानंतर जर समजा तुम्ही अशा प्रकारचं उत्पादन कराल, लोहारा नावाचं गाव आहे बघायचं, अगदी 10 किलोमीटरला लोहारा नावाचं गाव आहे, भालके सरांचं. त्या गावामध्ये बिरादार नावाची एक व्यक्ती, काय नाव त्यांचं? बिरादार. म्हणजे रोडला लागूनच आहे शेत त्यांचं. ते शेतामध्ये कांदा नॉन केमिकल, ज्वारी नॉन केमिकल, गहू नॉन केमिकल किंवा इतरही काही प्रॉडक्ट ते घालतात, ते कसे असतात? नॉन केमिकल. मग जे बाजारात भाव चाललाय त्याच्यापेक्षा ते स्वस्त विकतात का महाग विकतात? महाग. बाजारात जर 50 रुपये ज्वारी असेल तिथं 60 रुपयानं आपण जाऊन आणायची, ते आणून देत. बाजारात 25 रुपये कांदा असेल, त्यांच्याकडचा कांदा 30 किंवा 35 रुपये असतो, आणून देत नाही, आपली गाडी घेऊन जायची आणायची. मग मला सांगा, आजच्या काळात शेतकऱ्यांनी हा दृष्टिकोन विकसित करायला पाहिजे की चला आपल्या अवतीभोवती 10-15 गिराईक जे नोकरीवर जीवन जगतात, शेती नाही त्यांना, असे आपले पक्के करायचे. आपण घरात काय निर्माण करायचं? नॉन केमिकल आपल्या शेतामध्ये उत्पन्न घ्यायचं आणि या ठरलेल्या आपल्या ग्राहकांना द्यायचं. मग मला सांगा, आपण समृद्धीकडे जाऊ की न जाऊ? जर समजा मला हे सगळं कोणी प्रोव्हाइड करत असेल तर मी आणि माझं कुटुंब काय खायलं? शुद्ध अन्न खायलं, बरोबर? म्हणजे तशा पद्धतीनं जर आपण हळूहळू अशा पारंपरिक शेतीतूनच जर अशा काही गोष्टी करत गेलं आणि ऊर्जा बचत करत गेलं, जलसंधारणाची कामं केली, पाण्याचा योग्य तो विनियोग लावला आणि योग्य पद्धतीने त्याचं एकंदरीत नाही का त्याला आपण पर्कोलेशन म्हणतो ते होईल, त्याचेही कामं केले, तसं मला वाटतं खऱ्या अर्थानं एका शाश्वत विकासाकडे आपण जाऊ, याबद्दल काही शंका नाही. याच्या आधी एक प्रश्न विचार, कोण कोण पुस्तकात अभ्यास करत असताना, पुस्तक घेऊन अभ्यास करत असताना एकाग्र होऊन वाचन करू शकतो? मी सगळे विद्यार्थी. ठीक आहे, आपण थोडं वेगळ्या पद्धतीने त्याला किंवा अवघड प्रश्न उत्तर देणं. साधारणतः तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल शाळेपासून आतापर्यंत, इथून भविष्यात ऐका, इंग्रजीचा आणि मॅथमॅटिक्सचा अभ्यास केव्हा करा? का बरं सकाळी? हे तर वाक्य तुम्ही घरोघर ऐकलं असं, माझ्या घरी मी ऐकलं. ह्या 2 विषयांचा अभ्यास केव्हा करा? सकाळी सकाळी करा. का करा? यस, तुमची झोप पूर्ण झाल्यानंतर
तुमच्या मेंदूमध्ये कसल्याही विचारांचा कल्लोळ नसतो, कुणी तुम्हाला डिस्टर्ब केलेलं नसतं, तुम्ही कुणावर नाराज झालेले नसतात, तुमचं मन अगदी प्रसन्न अवस्थेमध्ये असतं. आणि त्यावेळेला जर तुम्ही असे अवघड विषय अभ्यासलात तर तुमच्या लक्षात लवकर जावं अशी आपली मान्यता आहे, ते सत्य पण. परंतु जर तुम्हाला पुस्तक पाहून दुसरंच काही दिसत असेल तर मला थोडीशी शंका आहे. असं काही दिसत नाही ना, चांगली गोष्ट आहे. परंतु लक्षात घ्या की आपल्याला जर एकाग्र व्हायचं असेल तर आपल्याला थोडंसं योग साधनेकडे वळावं लागेल. आणि त्याच्याही पलीकडे आपल्याला जसं आपण म्हणलं शरीराची शुद्धता खाण्यापिण्यातून होईल, मनाची शुद्धता ध्यान आणि योगातून होईल, तसंच लक्षात घ्या आपल्याला आणखीन एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे आध्यात्मिक आणि तत्वज्ञानाची. कशाची कमतरता आहे तुम्हाला माहिती आहे? नवीन पिढीमध्ये नवीन पिढी काय करायची? देव धर्म मान्य करायला तयार असते. ठीक आहे, तुम्ही देव मान्य करा अथवा न करा, दोन्ही विचारधारा भारतीयच, हे लक्षात घ्या. जे आस्तिक आहेत ते देवाचं अस्तित्व मान्य करतात आणि जे नास्तिक आहेत ते देवाचं अस्तित्व मान्य करत नाही. परंतु एक सगळेजण मान्य करतात की निसर्ग सर्वतोपरी आहे. एवढं तर मान्य करा. चला निसर्गाला आपण सर्व आणि देव मानू, काय हरकत आहे का? त्याचेच प्रॉब्लेम येतात. वी आर मेड अप ऑफ नॅचरल एलिमेंट्स, वी विल गेट इनटू द नॅचरल एलिमेंट. है कि हम मिट्टी के पुतले हैं, आज नहीं तो कल कहाँ जाएंगे? मिट्टी के. भूतांचे आपण बनलेलो आहोत. आपण जाणार कुठं? या पंचमहाभूताकडे. प्रत्येकाचं घेतलेलं प्रत्येकाला वापस करावं लागतं, हे लक्षात घ्या. तरी किती अहंकार आहे आपल्यामध्ये, है की. तर या ठिकाणी आपल्याला आणखीन एका गोष्टीची आवश्यकता आहे, ती म्हणजे अध्यात्म आणि तत्वज्ञान. लक्षात ठेवा, जितके तुम्ही तात्विक दृष्टिकोनातून समृद्ध असाल ना, तितके तुम्ही शक्तिवान प्राबल्यवान व्हाल. पण दुर्दैवानं आपलं तात्विक अधिष्ठानच नाही. आपल्याला माहीतच नाही योग्य काय अयोग्य काय, न्याय काय अन्याय काय, काय करू काय नाही करू, या द्वंद्वामध्ये नेहमी आपण विचकळलेले. वी आर इन अ कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंड. कशी अवस्था आहे? टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हे करू का ते करू, या गोंधळात आपण पडलेलो आहोत. आणि अशी ही जी अवस्था असते, त्या अवस्थेतून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर मला थोडंसं तिथं वळावं लागेल. आध्यात्मिक तत्वज्ञान किंवा तत्वज्ञान या गोष्टीकडे तुम्ही वळल्यानंतर तुमच्या मेंदूचा संपूर्ण विकास होतो, योग्य अयोग्यातला फरक कळतो. आणि ज्या वेळेला तुमच्याकडं अशा प्रकारच्या गोष्टी असतील, त्यातून तुमची आत्मज्ञानाची शक्ती वाढते, त्यातून तुमची मानसिक शांती किंवा मानसिक शांतता वाढते. आणि म्हणून आपण ताणतणावयुक्त जीवन जगण्यापेक्षा ताणतणावमुक्त जीवन कसं जगावं यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज आहे, यासाठी आपल्याला तत्वज्ञानाची गरज आहे. लक्षात घ्या, तुम्ही ऐकलं असेल की काही काही ठिकाणी शिबिरं चालतात. त्याला एक शिबिराचं नाव आहे विपश्यना शिबिर. माहिती आहे कुणाला? माहिती आहे शब्द विपश्यना शिबिर, हे नाव कधी ऐकलं? विपश्यना शिबिरात जर गेलात, आता मी कधी गेलो नाही, मला गरज नाही पडली. माझा एक मित्र आहे, 2-3 वर्षाला एकदा जातो. तिथं गेलं ना, एक आठवडाभर राहावं लागतं. तुम्हाला किमान जे तुमच्या शरीराला गरज तेवढं तुम्हाला खायला मिळणार. पहिली गोष्ट, हां तुझं बरोबर किती पण खायचं नाही. खायसाठी जगायचं का जगायसाठी खायचं, हा प्रश्न आपण पहिले डोक्यात आणावं, ठरवावा की आपण जगालो खाण्यासाठी का कसं. हां काही लोक फक्त घ्यायला करतात खाण्यासाठी, पण आपण खायचं घ्यायसाठी जगायचं, हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळं काही ठीकठाक राहतं. तर त्या ठिकाणी गेलं ना, तुम्हाला करमणूक साधन नसतं, मोबाईल नसतो, वाचनासाठी पेपर किंवा पुस्तक नसतं, फक्त आणि फक्त कुणालाही बोलायचा नाही. ऑप्टिकल कम्युनिकेशन नाही, व्हर्बल कम्युनिकेशन नाही, इशाऱ्यानं पण बोलायचं नाही, काय बोलायचंच नाही. कॅन यू इमॅजिन? एक आठवडा कसं राहायचं? जेव्हा माणूस असा एकटा एकलकोंडा आणि स्वतः भोवती फक्त राहतो ना, त्यावेळेला आपण स्वतःला केंद्रित करतो. Who am I? What am I? Have I done good? Have I done bad? Have I done legal? Have I done illegal? या सगळ्या गोष्टींचे प्रश्न, ते पडलेल्या प्रश्नाची उत्तरं आपण स्वतःसाठी शोधायला लागतो. तेव्हाच माणसाचा स्वतःचा शोध
सुरू होतो संपवतो की नाही मला माहिती. आस्क युअर सेल्फ हू एम आय. माझ्याकडे फार छान CD आहे रामकृष्ण मिशनची, विवेकानंदांचे रामकृष्ण मिशन. त्या सीडीमध्ये ते सीडीचं टायटलच असं आहे, हू एम आय, माय कौन हूँ. जोपर्यंत तुम्ही स्वतःला शोधणार नाही, आत्मज्ञान आत्मकेंद्र निर्माण करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मिक समाधान मिळणार नाही. मग ते जर तुम्हाला मिळवायचं असेल, समाजात जीवनात सक्षम पद्धतीनं आनंदानं राहायचं असेल, तर तुम्हाला कशाची गरज आहे? आजच्या काळात 21st सेंचुरीमध्ये आध्यात्मिकता आणि तत्वज्ञानिक ते ज्ञान आहे. तुम्हाला आता पुढच्या चॅप्टरमध्ये मिळेल ते नंबर 2च्या, आहे की नाही. नास्तिक विचारधारा, आस्तिक विचारधारा, दोन्हीही तत्वज्ञान तुम्हाला शिकवलं जाईल. बरोबर. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. मग मला सांगा 21st सेंचुरीमध्ये भारतीय ज्ञान परंपरेची गरज आहे की नाही? तुम्ही मला सांगावं हो की नाही. त्यानंतर आणखीन थोडंसं पुढं जा. चला, नाऊ वी आर द पार्ट ऑफ द एज्युकेशनल सिस्टम. तुम्ही विद्यार्थी म्हणून, मी शिक्षक म्हणून कशाचे अंश आहेत? आपण शिक्षण व्यवस्थेचे अंश आहोत. लक्षात घ्या, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये शास्त्र आणि साहित्य याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. कशाला? शास्त्र आणि साहित्य. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलतो ना, खरं तर शिक्षण हे मानवी जीवनाला वेगळी दिशा देत असतं. तुम्हाला कधी एखादा रिकामा पिरियड असला ना, फक्त कॉलेजच्या प्रत्येक फ्लोअरमध्ये चक्कर मारा. कशासाठी? रिकामा वेळ असला तर कशासाठी? की विविध प्रकारच्या म्हणी आम्ही या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत भिंतीवर. सगळ्या म्हणी वाचा. इंग्रजीतल्या वाचा, मराठीतल्या वाचा, कळल्या तरी वाचा, नाही कळल्या तरी वाचा. ठीक आहे, नाहीच कळली तर एखाद्या आमच्यापैकी कोणालाही विचारा, आम्ही स्पष्टीकरण तुम्हाला देऊ. तुमच्या लक्षात येईल शिक्षण काय, शिक्षण कशासाठी गरजेचं. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं की शिक्षण तर तुमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेच. एकतर तुम्हाला ते नोकरी मिळवून देईल, नाही तर तुम्ही व्यवसाय सुरू कराल. दोन्ही माध्यमातून तुम्ही म्हणा. पण त्याच्याही पलीकडे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे देशासाठी एक योग्य सक्षम नागरिक म्हणून तुम्हाला घडवणं. ज्यांचे 18 वर्षे पूर्ण झाले ते आता वोटिंग करतील. यू विल बी द सिटीजन ऑफ द कंट्री. यू विल एक्सरसाइज युअर फ्रँचाईज राईट. तुमचा तो मतदानाचा हक्क तुम्ही एक्सरसाइज कराल. बरोबर. परंतु जन्मानं जरी तुम्ही भारतीय असलात तरी आपण नाही का आपल्या योगदानातून, कर्माच्या माध्यमातून ह्या देशाच्या बांधणीमध्ये आपल्याला काय करावं लागेल? योगदान द्यावं लागेल. आणि म्हणून आपल्याला शिक्षणाची गरज. भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास करत असताना लक्षात ठेवा, संस्कृत वाङ्मय, पाली वाङ्मय, मागधी भाषेत लिहिलेलं वाङ्मय किंवा भारतीय भाषा ज्या ज्या काही प्राचीन भाषा आहेत, आहे की नाही, तमिळ लँग्वेज असेल, आहे की नाही, किंवा इतर काही ज्या कन्नडा भाषा असेल किंवा तेलुगू भाषा असेल, त्याला 2-2, 4-4 हजार वर्षाची परंपरा आहे. या भाषांमधलं साहित्य हे ज्ञान साधनेमध्ये फार मोठं योगदान देतं. मग ते साहित्य रूपात लिहिलं असेल, ते इतिहास रूपात लिहिलं असेल, ते शास्त्रासाठी लिहिलं असेल, ते अध्यात्मासाठी लिहिलं असेल, तत्त्वज्ञानासाठी लिहिलं असेल, किंवा गणितासाठी लिहिलं असेल, किंवा त्यामधून तुम्हाला खगोलशास्त्रीय ज्ञान दिलं असेल, वास्तुशास्त्रीय ज्ञान दिलं असेल. अशा विविध प्रकारच्या ज्ञानक्षेत्रामध्ये प्रगल्भ साहित्य लिहिण्याचा आणि योगदान देण्याचा प्रयत्न भारतीय शिक्षकांनी, भारतीय गुरूंनी प्राचीन काळापासून केलेला आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळं भारतीय तत्त्वज्ञान, ज्ञान, अध्यात्म या सगळ्या गोष्टी ज्या भारतीय ज्ञान परंपरेचा अविभाज्य घटक आहेत, ह्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत परंपरेप्रमाणे चालत आल्यात. पण दुर्दैवानं काय झालं, ज्या वेळेला आपण ब्रिटिशांचे गुलाम झालो, ब्रिटिशांचे गुलाम झाल्यानंतर, आणि मला वाटतंय मेकॉलेनं जेव्हा इथलची सगळीच्या सगळी गुरुकुल व्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकली, तिथं पुढे आपण नाही का भारतीय ज्ञान परंपरेपासून डिस्कनेक्ट झालो. आता याच्यावरती मला वाटतं आपण थोडंसं दुसऱ्या पिरियडमध्ये बोलूया. आणखीन एक मुद्दा माझा बोलायचा राहिलेला आहे, तो म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतीय सांस्कृतिक विकास, ज्याचं फार मोठं योगदान आहे की नाही भारतीय परंपरेमध्ये आहे. आणि त्याचा रेलेव्हन्स आज देखील 21st सेंचुरीमध्ये आहे. हे मी उद्याच्या तासाला बोलणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला भारतीय शिक्षणाचा इतिहास सांगणार. काय सांगणार आहे? भारतीय शिक्षणाचा इतिहास, म्हणजे अनादिकालापासून ते आजपर्यंत मी तुमच्यासमोर तो इतिहास सादर करेन.
तर यासाठी तुम्हाला आणखीन एक दिवस वाट पाहावी लागेल. थँक्यू व्हेरी मच.